विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक हा MPSCचे पडलेले क्वेश्चनचा आपण या घटकामध्ये आपण आज रिव्हिजन करणार आहोत. या घटकावर MPSC येणाऱ्या MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन पडतात, त्यामुळे आपण हा घटक निवडलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची जोडी बघा. स्त्री शिक्षणातील पहिले पुरस्कर्ते म्हणून त्याला ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख हे पुनर्विवाह उत्तेजक मंडळींनी त्यांनी स्थापन केले. त्यांचे कार्य आहे त्याच्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. महर्षी धोंडे केशव कर्वे हे विधवा गृहाची स्थापना केली. बघा, पुढला प्रश्न आहे की देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे मत कोणाचे होते? तर डॉक्टर भांडारकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरे असे दोघांचे मत आहे. पुढला प्रश्न बघा. रमाबाई रानडे यांनी शारदा सदनाची स्थापना केली. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनाची स्थापना केली. तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तर जानका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली. पुढला प्रश्न आहे की पंडिता रमाबाई यांनी ब्रिटिश सरकारला कोणता किताब दिला? तर केसरी हिंद हा किताब दिला. पुढला प्रश्न बघा. खालील विवराने स्त्री मुक्तीसाठी कोणती कार्य केले ते ओळखा. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. हंटर कमिशन कोण मांडला? तर शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न गोविंद भल्लाल यांनी मांडला. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे पंडिता रमाबाई यांनी मांडली. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम हे रमाबाई रानडे यांनी सुरू केले. तर माझे पुराण हे आत्मचरित्र आनंदबाई कर्वे यांचे आहे. तर पुढला जे प्रश्न आहे हा कॅन्सल झालेला प्रश्न आहे. तर पुढला प्रश्न बघू आपण की महाराष्ट्रातील तर खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्याला. विठ्ठल रामजी शिंदे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तर्क आणि धर्मविवेचन हा ग्रंथ आहे त्यांचा. गोपाळ हरी देशमुख यांनी जातीभेद हा ग्रंथ लिहा. तर ज्योतिराव फुले यांचा इशारा हा ग्रंथ आहे. बघा, आता आपण पुढे बघू. विठ्ठल रामजी शिंदे अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव येथे. खासेसाहेब पवार अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्रह्मोत्तर पक्ष चौथे अधिवेशन. दिनकरराव जवळकर तेज साप्ताहिक होते. त्यांचे श्रीपाद शिंदे यांनी विजय मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. बघा, नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड एनफोर्स्ड विडोहुड हे पुस्तक कोणी लिहितं? रामजी मेरवानजी मलबार यांनी हे पुस्तक लिहिलं. बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर विचारलं हे त्यांचं. तर मोरभट्ट दांडेकर माननीय डॉक्टर जॉन विल्सन यांच्याशी हिंदू धर्माबद्दल वादविवाद केले. गंगाधर शास्त्री फडके यांनी हिंदू धर्मतत्व लिहिले. विष्णू भिकाजी गोखले यांनी समुद्रकिनारचा वादविवाद हा ग्रंथ लिहिला. बघा, जोड्याजुळा प्रश्न. पुढला प्रश्न की महर्षी धोंडे केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम. विदा सावरकर मित्रमेळा. कर्मवीरराव भाऊराव पाटील दूधगाव विद्या प्रसारक मंडळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली. महर्षी धोंडे केशव कर्वे यांच्या बाबतीतील खालील कोणते विधान चूक आहे? तर भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवी गौरवली हे बरोबर आहे. इसवी सन 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली हेही बरोबर आहे. हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली हे बरोबर आहे. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजी उपाध्याय म्हणून काम केले नाही हे वाक्य चुकीचे आहे. बघा, पुढला प्रश्न. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आगरकरांनी प्रथम विजय मराठा व त्यानंतर सुधारक या वृत्तपत्रातून लोकजागृती केली. सुधारक हे साप्ताहिक मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतून होते. कोणते चुकीचे आहे? तर आगरकरांनी प्रथम विजय मराठा आणि नंतर सुधारक या वृत्तपत्राची जागृती केली. त्यांनी सुधारक हे त्यांचे वृत्तपत्र होतं, पण विजय मराठा हे श्रीपाद शिंदे यांचं वृत्तपत्र होतं. बघा, पुढला प्रश्न. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आर्य समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले. इसवी सन 1920 माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी भरवली. बघा, जोडेलावाचा प्रश्न. युनियन बोर्डिंग हाऊस 1932. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस 1924. तर छत्रपती शिवाजी कॉलेज 1947 आणि संत गाडगेबाबा महाराज कॉलेज 1954 मध्ये स्थापन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालील विधानांचा विचार करा. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना त्यांनी 1928 मध्ये केली. भारतीय घटना समिती मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची त्यांनी स्थापना केली. ब आणि क बरोबर इथं साल चुकलेला आहे. बघा,
इसवी सन 1851 इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ ईस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली. बघा, न्यायमूर्ती रानडे यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळ नावाची संस्था स्थापना केली. 1845 ते 1915 या काळात फिरोज शाह मेहता यांनी मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखला जातो. बघा, पुणे येथे मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य केले होते? तर सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोविंदे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णू थत्ते, केशव शिवराम भावळकर यांनी त्यांच्या काम केलेले होते. बघा, 1889 मुंबई येथे नाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून परावृत्त केले. कोण केले? महात्मा फुलेंनी. बघा, लोकमान्यांचे पुत्र श्री गंगाधर टिळक यांनी पांडुरंग नथुजी राजभोज यांच्या श्रीकृष्ण मेळाव्याचा कार्यक्रम टिळकाच्या वाड्यात घडवून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढून घेतला. विख्यात इतिहासकार य. दी. फडके म्हणतात, कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाचा चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही. हे विचारवंत कोण? ज्योतिराव फुले होते. महात्मा फुले यांच्यात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले, हे चुकीचं. बरोबर आहे, त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले, हे चुकीचं विधान आहे. बाकीचे, त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी त्यांना मदत केली. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हे वाक्य, सगळे वाक्य बरोबर आहेत. बघा, रमाबाई नाडरे हिंदू लेडीज सोशल क्लब, जानका शिंदे यांनी डिस्ट्रेस क्लास मिशनची स्थापना केली. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्थापन केला. ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पुढला प्रश्न, द हायकोर्ट हिंदू वुमन हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? बघा, यांचा जन्म कर्नाटकातील जामखिंडी येथे झाला. पुढे ते प्रार्थना समाजाचे कनिष्ठ सेवक बनले. माझ्या आठवणी व अनुभव या आत्महत्येच्या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल हे वर्णन आहे. बघा, 15 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांनी नाशिकच्या उद्योजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली. उद्योजी स्टुडंट्स हॉस्टेलच्या पायाभरणी कोण केली? तर शाहू महाराजांनी केली. M.A. साठी डैडश यांची प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय होता. 20 ऑगस्ट 1947च्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा अतिशय साधा होता. त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोगांना मलमपट्टी किंवा औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? तर लोकविधायी गोपाळकृष्ण हरी देशमुख यांनी केली होती. मुलांची शाळा चालवण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले? तर वरीलपैकी सर्व होते. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोविंदे, मोरे विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भावळकर, देवराव ठोसर, E.C. जोन्स हे सर्व त्यामध्ये होते. बघा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? पार्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह यामध्ये त्यांचा सहभाग होता. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ, तान्होनीबाई बिर्जे भारतातील पहिली महिला संपादक, पंडिता रमाबाई, शारदा सदन आणि रमाबाई नाडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना. पुढला प्रश्न बघा, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यतेच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1950 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे आयोजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. श्री म. उर्फ बापूसाहेब माठे यांचे ते वर्णन आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? विजय मराठा, कैवारी, तरुण मराठा, तेज. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाची नियुक्ती केली? सदाशिव बेनाडीकर यांची शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. योग्य जोड्या जुळवा. म. यो. रानडे, निफाड. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू येथे झाला. वी. रा. शिंदे यांचं गाव पुणे. गोपाळ हरी देशमुख यांचं गाव पुणे आहे आणि वी. रा. शिंदे यांचं गाव जामखिंडी आहे. बघा, महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी स्थापित केलेल्या खालील संस्थांचा कालानुक्रम रचना करा म्हणते. सर्वात पहिल्यांदा विधवा उद्योजक मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना झाली. पुन्हा
पुन्हा निष्काम कर्मठ याची स्थापना झाली. नंतर महिला विद्यापीठाची स्थापना झाली असा त्याचा क्रमांक आहे. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराचा शिकवणुकीवर विश्वास होता. त्याने वडील सैन्यात होते आणि सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वर्णन आहे. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे तर त्यांनी अमेरिकन युनायटेड असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले. ॲम्स्टरडॅम येथील धर्मशिस्तीला ते उपस्थित होते. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. विठ्ठल रामजी शिंदे. पुढला प्रश्न. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते इतिहासकार, अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते. ते लहुजीचे शिष्य होते. लहुजींना त्यांचा अभिमान होता. ते लहुजीकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदुकी चालवणे इत्यादी शिकले. त्यांचा कल सामाजिक सुधारणाकडे होता. ते होते ज्योतिबा फुले होते. बघा खालील त्या व्यक्तीपैकी कोणते फर्ग्युसन गणिताचे अध्यापन केले. बघा B.G. टिळक, G.K. गोखले, धोंडेकेशव कर्वे हे होते. लहानपणीपासून ते शस्त्रांच्या सोबत खेळत असल्यामुळे त्यांनी शस्त्र हातांना भीती वाटत नसे. ते कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यास पारंगत झाले होते. ते अति वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पाहायला नेत. ते कोण होते तर लहुजी साळवे. बघा गोपाळ गणेश आगरवर्षी काय खरे नाही. धर्माच्या चौकटीत राहून ते विवेकाचे पालन केले पाहिजे हे त्यांच्याबद्दल खरे नाही. नीतिमान होण्यासाठी निष्ठनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही. प्रमुख बुद्धिवाद ते त्यांचे वैशिष्ट्य होते. कवी काव्यरीत हा त्यांचा निबंध आहे. खाली कोणते सन्मान महर्षी जोशी केशव कर्वे यांना दिले तर भारतरत्न, डी.लिट, पद्मविभूषण, एल.डी. महर्षी धोंडोकेशव कर्वे. निष्काम कर्मठची स्थापना. कर्मवीर भाऊराव पाटील. सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डॉक्टर पंजाबराव देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था. पुढल्या जोड्याला बघा. तांबवा, काशीनाथ देशमुख, कामेरी, के.टी. पाटील, इंदोली, दिनकरराव निकम आणि पळूस कृष्णराव खुराडे. बघा ते 1874 साली लंडन येथे झालेले 5चे अभ्यासक विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉक्टर रामकृष्ण भांडारकर. पुणे मुंबई मार्गाजवळ मांगीर बाबा मंदिर म्हणजे राघोजी साळवे यांची समाधी होय. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने प्रेक्षित केले होते. फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, लीडर्स इन हिंदुइझम, बुद्ध अँड हिज धर्म. पुढील वाक्याचे वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक होते. मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे ते पहिले भारतीय होते. प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव होते बाळ मंगेश वागळे. प्रार्थना समाजाचे ते संस्थापक सचिव होते बाळ मंगेश वागळे. जेव्हा गाडगे महाराज यांना नाशिकच्या कलेक्टर पेरी याने ते धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे. येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक पै देखील भाडे घेतले जाणार नाही. तेव्हा धर्मशाळेकर रद्द करावा अशी त्यांनी मागणी केली होती. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची त्यांनी स्थापना केली. बाबा पद्मजी यांनी यमुनाबाई कादंबरीचे लेखन केले. तर पंडिता रमाबाई हे मुक्तिसदन संस्थेची सुरुवात केली. त्यांनी नाम जोशी आणि सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. बघा पुढील वाक्य कोणाचे वर्णन करते त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ते जवळजवळ निरक्षरच होते तरी ते जगप्रसिद्ध प्रिंटर झाले. शासनासह ते वधे करू शकत नव्हते तरी ते छापून प्रसिद्ध करू शकले. त्यांना संस्कृतीचा एकही शब्द येत नव्हता परंतु त्यांनी जगभरातील संस्कृतच्या विद्वानांसाठी पुस्तके छापली. जावजी दादाजी चौधरी होते ते व्यक्ती. बघा पुढे महर्षी धोंडेकेशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात काढलेली संस्था कोणती तर महिला आश्रम. काही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराज यांनी कीर्तन या पारंपरिक विचार पद्धतीचा वापर केला. बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी लिहिला तर स्त्री बालहत्या. डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्त्री बालहत्या हा ग्रंथ लिहिला. बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. श्री धर्मनिधी पंडिता रमाबाई यांनी लिहिले. बघा भारत देशातील कोणत्या संस्थानात प्रथमतः सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. कोल्हापूरमध्ये. बघा
जलसंवर्धनासाठी खालील कोणता विधान राजाने म्हटले आहे? याकरिता जसे जागे जखिऱ्याचे पाणी म्हणून 2-4 तळी बांधावी, त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी भूत जतन करावे, असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. विष्णू भिकाजी गोखले हे विष्णू भिका ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते. अंधासाठी पहिली शाळा बातमी सदन पंडिता रमाबाई यांनी सुरू केले. हे पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिले? ते 20व्या वर्षी MA झाले. ते बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचे सहकारी होते. फिरोजशहा मेहता बघा. मराठमोळा आणि मराठमोळ्याची पुरवणी हे कोणी लिहिले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले. पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेत शाहू महाराज सर्वात जास्त प्रभाव होता? तर आर्य समाजावर. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध पुस्तिका कोणी लिहिली? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. पुढीलपैकी कोणाचे बंधन आहे? ते सरकारच्या न्यायालयातील सेवेत कर्मचारी होते. ते ब्रिटिश शासनातील दोषाबद्दल अतिशय पारखडपणे बोलत त्यांनी ब्रिटिशांना या शब्दात ताकीद दिली, जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक होऊन तुम्हाला परत जाण्यास सांगू, असे लोकवादी म्हणाले. महात्मा फुले यांचे थॉमस पेन यांच्यावर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? तर राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन ह्या सगळ्या ग्रंथांचा प्रभाव होता. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा भाग पहिला आहे. या भाग पहिल्यामध्ये आपण 72 प्रश्न पाहिले. तर पुढील भागामध्ये आपण पुढील प्रश्न पाहू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.